ऑलराऊंडर खेळी आपल्याला पाहायला मिळेल. तसेच एक उत्तम स्वरूपाचे समालोचक, दमखम असणारा आवाज, दर्जेदार आवाज आणि दर्जेदार समालोचन ज्यांच्या माध्यमातून कित्येक वर्ष आपण ऐकतोय असे खेळाडू आपण पाहतो बॅटिंग स्टान्स वरती. उत्तम सर. पहिलाच बॉल इथे फलंदाजाला समजला नाहीये. यावेळेस मात्र डॉट आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. आदेशला एक नौका खेळाडू आहे. आपल्या संघासाठी 100% योगदान देण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. आदेशने आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 1 विकेटचं पतन, 2 धावा खर्च आणि हा मी तर म्हणेल पाचवा बॉल इथे आलाय डॉट. पहिल्या 2 बॉलवरती एक धाव खर्च केल्यानंतर नेक्स्ट बॉलवरती विकेटचं पतन आणि तदनंतर सलग 2 बॉल डॉट. शेवटचा चेंडू असेल आदेश या गोलंदाजाचा. आपल्या टीमची धुरा कांद्यावर घेऊन चालत असताना आदेशला आपण पाहतोय. यावेळेस क्लासिकल फटका, क्लास दाखवून देतोय उत्तम पादीर, ऑन फायर. यावेळेस हाय आजम पतंजली बाबा ब्रँड षटकार, ठोक डिझाईन. साईडला चेंडू होतोय फरार. हा येतोय पहिल्या बॉल वरती करणच्या चौकार, ठोक डिझाईन. आपण पाहतोय चौकार आलाय गणेशच्या बॅट्स मधनं. पहिलाच बॉल होता, बाउन्स झाल्यानंतर बॅट वरती आदळलाय आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय आणि चौकाराच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आता बॉल 43 या आकड्यावरती. अजूनपर्यंत 5 बॉल बाकी. यावेळेस प्लेट केली, नॉर्मॅन लँड कडे चेंडूला ट्रबल केलाय. क्षेत्ररक्षक आहे, दुरून बॉल वरती आलाय. तुतू मे इथे चालला होता. चांगलं कव्हर अप, चांगलं फील्ड इथे पाहायला मिळालं. जिथे एक धाव घेतली जाते तर 2 घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु प्रयत्न थांबवले गेले आणि इथं फक्त आणि फक्त 1 धाव मिळाली. 44 धाव फलकावरती. 2 बॉल फेकले, शेवटचे 4 बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती. करण यावेळेस विचार जर करायला गेला तर अनुभवी खेळाडू आहे समोर. उत्तम पादीर क्लासिकल फटके ज्याच्या बॅट्स मधनं पाहायला मिळत आहे तो खेळाडू आपण पाहतोय बॅटिंग स्टान्स वरती आणि करणच्या माध्यमातून या फलंदाजाला मी तर म्हणेल थांबवलं जात आहे. हा बॉल इथे डॉट येतोय. आवर्जून स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती, परंतु या स्ट्राईकचा फायदा उत्तम सरांना घेता येत नाहीये. फायदा घेणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 4थं शतक प्रगती पथकावर. 44 धावा अजूनही थांबवल्यात. लाजवाब गोलंदाजी, देखण्या स्वरूपाची गोलंदाजी. अगदी करावं तेवढं कौतुक कमी आहे. आतापर्यंत किरणने थोडी खराब केली, 16 धावा खर्च केला, सुनीलने 15 आणि त्यानंतर विचार करायला गेला तर आदेशने 8 धावा खर्च केल्या होत्या आणि यावेळेस करण गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, 5 धावा खर्च केल्या आहेत. अजूनही उर्वरित 2 बॉल. थोडासा स्टेप आउट होऊन केल्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर रिजनला चेंडू फेकून दिलाय. हा येतोय 1 बाउन्स, दर्जेदार चौकार, ठोक डिझाईन.
यावेळेस चौकार आलाय. अगदी फटकेबाजी जी व्हायची होती ती फटकेबाजी करता करता राहिली आणि शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आले. इथे मात्र पहिलं पूर्वार्ध आपण पाहतोय. शेवटचा बॉल बाकी आहे. इथे मात्र चौकार आलाय. शेवटच्या बॉलवरती काय पाहायला मिळेल? षटकार की चौकार की डॉट बॉल? आतापर्यंत टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 48 या आकड्यावरती. पुन्हा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक बना प्रेक्षक. यावेळेस काय घडलाय? शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली 54 या आकड्यावरती. हा विजयासाठी गरज असेल मी तर म्हणेल टीम धोत्रेवाडीला 24 बॉल आणि 55 धावा. डबल पंजा इथं मारणे खूप गरजेचं आहे. टीम धोत्रेवाडी 24 बॉल आणि 55 धावा. टीम लोबेवाडी विनंती